रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. मनुष्यासाठी त्यातल्या त्यात स्त्रियांसाठी आयुर्वेदिक शॅम्पू कोणता तयार करायचा आणि तो कसा तयार करायचा आणि हा आयुर्वेदिक शॅम्पू घरच्या घरी तयार करून घरीच कशा पद्धतीने वापरायचा ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय. तर व्हिडिओ पहा, हे तुम्हाला माहिती जवळजवळ कुठे मिळू शकत नाही. तर हा आयुर्वेदिक शॅम्पू कसा तयार करायचा, त्यासाठी काय पाहिजे आपल्याला, एकदाच असा बॉटलभर तुम्ही तयार करू शकता. हा यासाठी काय करायचंय, 100 ग्रॅम सिकेकाई. लक्षात ठेवा, ह्या गोष्टी सांगतोय त्या लक्षात ठेवा. त्यानंतर 60 ग्रॅम मेथीचे दाणे 60 ग्रॅम घ्यायचे. रिटा त्याच्यामध्ये आतला पूर्ण तो बी काढून टाकून तो रिटा घ्यायचा आहे, साधारण 40 ग्रॅम. याच्यामध्ये हे अगोदर पूर्णपणे बारीक करून घ्या. जर आवळा चूर्ण मिळालं तर ह्याच्यामध्ये मिक्सअप करायची आवश्यकता नाही. जर आवळा असा वाळलेल्या स्वरूपात मिळाला तर तो आवळा 30 ग्रॅम घ्यायचा आणि हे मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घ्यायचं. अतिशय बारीक करायचं, राळ व्हावी याची, लक्षात ठेवा. हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर आता पुढे मिक्सरमध्ये काय टाकायचं आहे ते पहा. संत्री किंवा मोसंबी किंवा लिंबू, तिन्हीपैकी काही मिळू द्या. संत्री घेतली तर संत्री मोठी असते, मोसंबी ही मोठी असते. त्या एका संत्र्याची किंवा एका मोसंबीची साल. लिंब घेतली तर मग मात्र लिंबाच्या साधारण 4-5 लिंबाची वरच्या जे साली आहेत, आतला भाग पूर्ण पिळून घेऊन, राहिला तर काही फरक होत नाही, परंतु पिळून घेऊन आपल्याला याच्या सालीचा वापर करायचा आहे. तर हे एकत्रित मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं, कारण हे द्रव पदार्थ आहेत. आता याच्यामध्येच तुम्हाला जर ह्याची जास्वंदीची फुलं मिळाली तर ती फुलं सुद्धा याच्याबरोबरच टाकून काय करायचं आहे, या लिंबाच्या सालीबरोबर बारीक करून घ्यायचे. आता ही बारीक केलेली साल ते अगोदर आपण तयार करून ठेवलेलं चूर्ण, मेथीदाणा, सिकेकाई याचं जे चूर्ण आहे रिट्याचं, त्या चूर्णामध्ये 5 चमचे त्रिफळा चूर्ण मिक्सअप करायचं आणि ह्या सर्व साली ते सर्व एकत्रित करून मिक्सरमध्ये पुन्हा एकदा बारीक असं पिसून तयार करायचं. आणि ते सकाळी भिजत घाला किंवा सायंकाळी भिजत घाला. पाण्यामध्ये जेवढा तुम्हाला शॅम्पू करायचा आहे त्याच्या 1.5 पट पाणी भिजत घालायचं. त्या 1.5 पट पाण्यामध्ये भिजल्यानंतर एक 5-6 तास भिजू द्यायचं चांगलं, किंवा रात्रभर भिजू द्यायचं. सकाळी तेच भिजलेलं सर्व गॅसवरती ठेवून उकळवायचं चांगलं. हे उकळताना लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये काही टाकायची आवश्यकता नाही आहे. फार तर 4-5 म्हणजे तुम्ही चमचे तुमच्याकडं जर असेल उपलब्ध, अगदी 1 चमचा टाकलं तरी सुद्धा चालेल. एरंडीचं तेल तुम्ही यामध्ये फक्त 1 चमचा एरंडीचं तेल टाका. असलं तर टाका, नसलं नाही टाकलं तरी सुद्धा चालू शकतंय. न टाकलेलं चांगलं. ते उकळू द्या, चांगलं उकळू द्यायचं. समजा आपल्याला जेवढं करायचं आहे, समजा एवढी बॉटल आपल्याला शॅम्पू तयार करायचा आहे,
तर असली 1.5 बॉटल पाणी हे वापरायचं आहे. ते भिजलेलं पाणी आणि आणखीन थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ओतायचं आहे आणि एवढी बॉटल पाणी राहावं इथपर्यंत ते सर्व उकळू द्यायचं आहे. अगदी अर्ध पाणी शिल्लक राहिलं पाहिजे इथपर्यंत उकळू द्यायचं आणि उकळून ते गाळून घ्यायचं. लक्षात ठेवा, थंड करायचं आणि तो तुम्ही स्नान करताना केस ज्या वेळेला तुमचे धुवायचे आहेत त्यावेळेला या शॅम्पूने, आयुर्वेदिक शॅम्पूने केस धुतले तर अतिशय तुम्हाला चांगल्या प्रकारचा, म्हणजे कुठल्याही प्रकारचे केस जळणे किंवा केस तुटणे किंवा केसामध्ये कोंडा होणे वगैरे वगैरे असले प्रकार होणार नाहीत. आणि ह्या सर्व ज्या वस्तू मी सांगितल्या लक्षात ठेवा, ह्या वस्तू केसामध्ये जरी राहिल्या, नीट लक्ष द्या काय म्हणते, जरी या वस्तू केसामध्ये राहिल्या तरी सुद्धा कुठल्याही प्रकारचा वाईट कुठला परिणाम होत नाही. आता एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहून गेली पहा, ती वस्तू आहे कोरपडीचा आतला घर. कोरपडीचा आतला जो घर आहे तो उकळताना बारीक त्याचे तुकडे करून त्या कोरपडीच्या घराचे उकळताना तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे. हा शॅम्पू तुम्ही करून वापरून पहा. जर केसामध्ये खूप कोंडा झाला असेल तर तुम्ही प्रथम रात्री काय करायचं, देशी गाईचं गोमूत्र घ्यायचं. एक साधारण 1 कप गोमूत्र. त्या गोमूत्रामध्ये आपलं याचं एरंडेल तेल 2 चमचे मिसळायचं आणि ते गोमूत्र कोंडा झाला असेल तर, खूप काही कोंडा झालेला आहे, ते सायंकाळी लावायचं आपल्या डोकीला आणि डोकं जाम बांधून ठेवायचं. अगदी 3-4 चमचे तुम्ही एरंडीचं तेल त्यामध्ये मिसळलं तरी सुद्धा चालू शकतं. कोंडा झाला असेल तर किंवा केस तुम्हाला वाढवायचे असतील किंवा केसातील सर्व म्हणजे आतले चाई वगैरे लागलेली जी आहे किंवा जिथे तुमचे केस विरळ झालेले आहेत अशा ठिकाणी लावून हे डीपली अगदी आतमध्ये, केसाच्या आतमध्ये जातं. गोमूत्र जर वापरायचं नसेल तर केस फक्त तुम्ही या केसामध्ये गोमूत्र वापरल्यामुळे परिणाम असा होतो, लक्षात ठेवा, की गोमूत्र हे पवित्र आहे. सर्व म्हणजे दूध जसं पवित्र आहे तशा पद्धतीनं ते पवित्र आहे आणि त्याच्या वासामुळं पूर्णपणे डॅन्ड्रॉफ हा जो आहे केसामध्ये ते राहत नाही आहे. एवढं तुम्ही काळजीपूर्वक करा. दत्तगुरूंना स्मरण करून अगदी सांगतो, वायपट पैसे खर्च करण्यापेक्षा हा शॅम्पू तुम्हाला सर्व कुटुंबाला, जेवढे काही घरामध्ये आहेत त्यांनी दररोज जरी हा शॅम्पू लावला तरी तुम्ही केस पहा तुमचे मुलायम. फक्त डोकीला लावायचं आहे बरं का, हा लक्षात ठेवा. आणि डोकीला लावून लगेच पुन्हा आंघोळ करायच्या अगोदर हा पूर्णपणे डोकीला लावायचा शॅम्पू आणि पुन्हा डोकं धुवायचं आहे. मात्र डोकं धुताना डोळे पूर्णपणे झाकायचे आहेत. डोळ्यामध्ये हा जाऊ द्यायचा नाही. तसं पाहिलं तर कोणताही शॅम्पू तुम्ही लावताना डोळे उघडे ठेवतच नाही, कारण एखाद्याला जर समजा हे डोळ्यामध्ये नकळत गेलं, जात नाही, परंतु डोळे झाकून जर तुम्ही हे व्यवस्थित लावून जर शॅम्पू वापरला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे केस गळतीचा किंवा कुठलाही बाहेरचा शॅम्पू वापरायची आवश्यकता भासणार नाही आहे.
आणि पुन्हा केस मग स्वर व पुसून आठवड्यातून एकदा या शॅम्पूने जर केस धुतले तर तुम्ही पुन्हा कुठलाही शॅम्पू वापरा, तुमचे केस गळू शकणार नाहीत. भगवंताच्या कृपेने मिळालेलं ज्ञान, हे ज्ञान तुमच्या चरणी अर्पण करतो, भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठला 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 विठ्ठला.